औरंगाबाद पोलिसांनी एसटी महामंडळाची एक शिवनेरी गाडी ताब्यात घेतली आहे। अपघातानंतर सगळ्याच गाड्या जप्त करतात, त्यात नवीन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। मात्र इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे। या बसनं पोलिसांच्या गाडीला धडक दिली होती। यात पोलीस व्हॅनचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे जोपर्यंत पोलीस व्हॅन रिपेअर होत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा पवित्रा पोलिसांनी घेतलाय। हातबल एसटी कर्मचारी तातडीनं पोलीस व्हॅन आपल्या कार्यशाळेत घेऊन गेलेत आणि व्हॅनची दुरुस्ती सुरू आहे। ही शिवनेरी बस औरंगाबाद पुणे या रस्त्यावर चालते। ही बस पोलीस स्टेशनला उभी असल्यानं रोजचे 35,000चं नुकसान महामंडळाला सोसावं लागतंय। पण काय करणार, पोलीस दादागिरीसमोर बिचारं महामंडळ हतबल आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। औरंगाबाद जवळ झालेल्या एका अपघातात पोलिसांनी एसटी महामंडळाची ही शिवनेरी बस जप्त केली आहे। 9 तारखेला दहेगाव जवळ एक अपघात झाला होता। त्यात या शिवनेरी बसनं पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनला मागून धडक दिली होती। त्यात पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे पोलिसांनी ही बस जप्त केली। खरं तर कुठलाही अपघात झाल्यावर पोलीस अशा पद्धतीनं गाडी जप्त करतात, यात काही नवीन नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणात या ठिकाणी मात्र एक वेगळीच गोम आहे। पोलिसांनी ही गाडी जप्त केली आणि इथे येऊन वाळूज पोलीस स्टेशनला लावली। या सर्व प्रकरणानंतर पोलिसांची एक व्हॅन आहे, तिला रिपेअर करावं असं पोलिसांनी तोंडी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। जोपर्यंत तुम्ही ही व्हॅन रिपेअर करून देत नाही तोपर्यंत तुमची बस सोडणार नाही असं सांगितलं। एसटी महामंडळ विचार करणार तरी काय, पोलिसांची व्हॅन ते आपल्या विभागीय कार्यशाळेत घेऊन गेले आणि तिथं आता युद्ध पातळीवर त्या व्हॅनची दुरुस्ती सुरू आहे। कारण जेव्हा ही व्हॅन दुरुस्त करून देणार आहे त्याच्यानंतरच ही बस त्यांना परत घेऊन जावी लागणार आहे। ही बस इथे लागल्या असल्यामुळे एसटी महामंडळाचं रोजचं 35,000 रुपयाचं नुकसान होत आहे। मात्र करणार तरी काय, पोलिसांची जणू दादागिरी सुरू आहे। जोपर्यंत व्हॅन दुरुस्त करून देणार नाही तोपर्यंत बस मिळणार नाही। त्यामुळं एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आता हतबल झाले आहे। जोपर्यंत ही बस त्यांना रिपेअर करून दिल्या जात नाही तोपर्यंत ती व्हॅन देणार नाही आहे। खरं तर रोज अनेक अपघात घडतात, एसटी महामंडळाकडनं अनेक गाड्यांना धडक दिल्या जाते। हे सगळे वाहनं एसटी महामंडळ रिपेअर करून देतं का हा प्रश्न आहे। मात्र औरंगाबाद पोलिसांच्या दादागिरीसमोर एसटी महामंडळ जणू हतबल झाली आहे आणि गाडी रिपेअर करून दिल्यानंतरच ही गाडी मिळणार असल्यानं आता युद्ध पातळीवर गाडीची रिपेअरिंग सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।